कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल हा ठीक आहे, मग मी रिक्षा बोलवते आता। हा अगं रिक्षा कशाला, साताऱ्याला रिक्षाने जायचं वय ग? अगं बस पर्यंत जायला तरी रिक्षा पाहिजे की नको? अगं बस ना कशाला, आशू येतोय आपल्या बरोबर। आशू येतोय? काय येतो म्हणजे का आशू काय येतोय? हो ना, नाही म्हणजे त्यांना कशाला त्रास दिलात तुम्ही आई? हा मी पण तेच म्हणत होते, उगाच कशाला त्याला त्रास। अगं मी त्याला विचारलं ना तरी येतो म्हणला, आणि आशू लई चांगला पोरगा आहे बघ। काय ग शिवा, फक्त मान का डोलवलीस, काय झालंय? नाही कुठे कुठे काय नाही, चला आपण निघायची तयारी करूया। मग काय उत्तर दिलं का नाही? कसलं उत्तर आजी आता? अगं त्यो तुला उत्तर देणार होता का नाही ते? आजी आता कशाला काहीतरी बडबडते तू, नको काही हे सगळं बोलू, राहू दे। आता हे काय त्यो उत्तर देणार होता म्हणल्यावर विचारायला नको? दिव्या, तू घरी जायला निघालीस का? मी बाय्याच्या सोबत चाललीये। का? तू का चाललीस त्यांच्या सोबत? मी कुठं तुला म्हणलं चल म्हणून? उगाच आपली चालली। बायजी मी पण तुझीच नाते ना, मला फिरायची इच्छा झालीये, मला कंटाळा आला इथे राहून राहून। मग तुला फिरायचं तुझ्या नवऱ्याबरोबर जा की फिरायला, आमच्या बरोबर कशाला येते? ये बघ दिव्या, तुला आधीच सांगते, म्हणजे तू बरोबर आमच्या यायला काय बी हरकत नाही माझी, पण ती मध्ये मध्ये चोच घालतीस का नाही ते करायचं नाही। हा अगं मी काय फक्त गोंधळच घालते का? मी फक्त फिरायला येणार आहे बस। आणि जर काय केलंस का नाही तर गाठ माझ्याशी एवढं ध्यानात ठेव। पण दिव्या, काही गरज आहे का? नाही म्हणजे जावई बापू सुद्धा असणार आहेत त्यांच्यासोबत, आणि त्यांना नाही आवडत ग। हे बघ, मी काय त्याच्याशी बोलायला जाणार नाहीये, मी राहीन माझं दूर, ठीक आहे? पण तरी पण त्यांना कसं तरी वाटतं तू असल्यावर, कशाला उगाच तू हट्ट कर? बरं मी त्यांच्या गाडीत जात नाही, मी एक काम करते, मी मागून बसने जाते आणि मग तिथे आल्यावर तुम्हाला जॉईन करेन, ठीक आहे शिवा? एवढा काही प्रॉब्लेम नाहीये, तू येऊ शकतेस। नाही जाऊ दे, कशाला उगाच तुला त्रास? आता बोलले ना एकदा येऊ शकते, मग येऊ शकते। हो म्हणाली। काय आशुतोष राव, घर सोडता की काय? हो घर सोडून चाललोय। उलट उत्तर देऊ नको, बॅग का भरतोय हे विचारतोय ना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।